जय गुरुदेव. गुरु माता गुरु पिता सोहित करता गुरुची दाता. ज्या परते दैवत नाही तत्वता तया श्री गुरुशी नमो नमो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून सद्गुरुनाथाचा महिमा 5व्या अध्यायात वर्णन करत आहेत. इथं माऊली म्हणतात, गुरु माता आहेत, पिता आहेत आणि सोहित करते हे सद्गुरुनाथच आहेत. माऊली पराकोटीचे गुरुभक्त होते. त्यांनी परमरहस्यासारखा ग्रंथ लिहिला, जीवाला शिव करणारा ग्रंथ, आणि ग्रंथाचं करते पण सद्गुरुनाथाकडे देऊन टाकलं. मी निमित्त मात्र आहे. सद्गुरु नागेश तेच बसवराज स्वामीच्या रूपानं त्यांनी माझ्याकडून हा ग्रंथ लिहून घेतला, असा त्यांची गुरुच्या चरणाप्रती भक्ती होती. गुरु, आई, वडील आणि हित करते आहेत, स्वहित करते आहेत असं माऊली म्हणतात. आपल्याला आई जन्म घालते, तो शारीरिक जन्म असतो, पण सद्गुरुनाथ आपल्याला आध्यात्मिक जन्म देतात. आपण गुरुला माऊली म्हणतो. आपले आप्पा राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली, त्यांना सर्व भक्त, लाखो भक्त माऊली म्हणायचे, आप्पा म्हणायचे. आप्पा आईसारखं प्रेम करायचे. सामान्यातला सामान्य माणूस जायचा, सामान्य महिला त्यांच्याकडे जायची. आप्पा संसारात अडचण आहे, नवरा दारू पित आहे. त्यावेळेस आप्पा अगदी आईनं लेकराला सांगावं असं त्या माऊलीला सांगायचे. काही नाही बटा, तू शिवपाठ करत स्वयंपाक कर, तुझ्या नवऱ्याची दारू सुटल. असे अनेक प्रश्न घेऊन जायचे आणि आप्पा अत्यंत प्रेमानं आई जसं लेकराला सांगते तसं त्यांच्या समस्येचे निराकरण करायचे. आणि एखादा जिज्ञासू साधक केला, आप्पा जीव काय, ईश्वर काय आणि जगत काय, त्यावेळेस ते अध्यात्माच्या पातळीवर येऊन त्याला बोध करायचे. बाळा, हे जाणून घ्यायचं असेल तर दुधातून एकदम तूप निघत नाही, तसं प्रक्रिया करावं लागते. दीयतेच ज्ञान क्षीयते पाशबंधनम. आनवमल, मायामल आणि कार्मिक मल. आनवमल म्हणजे विश्वव्यापक चैतन्य स्वरूप असून स्वतःला 3.5 हाताचा देह समजतो आणि देहाचे धर्म, जन्म, मरण, आजारपण हे आपले मानतो आणि हा जीव दुःखी होतो. मायामल या देहाच्या संबंधित व्यक्ती, वस्तू यांना माझे माझे म्हणतो आणि घराच्या भिंतीवर जर कुणी खिळा मारला तर दुःखी होतो, इतकं त्याचं ममत्व असतं. गाडीला थोडं खरचटलं तर याला हृदयाला खरचटल्यासारखं होतं, इतका त्याचा मायामल असतो. आणि हे मी देह आहे आणि देहाच्या संबंधित माझे आहेत, यासाठी बरे वाईट कर्म करतो, अनेक प्रकारचा भ्रष्टाचार करतो, चोरी करतो, लबाडी करतो आणि त्या माझ्या लोकांना सुख मिळालं पाहिजे अशा त्रिमलाच्या पाशात अडकतो आणि त्रिविध तापाला सामोरे जातो. असा त्रिविध तापानं पोळलेला जीव, तप्त झालेला जीव सद्गुरुनाथाकडे जातो
त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याला प्रेमानं जवळ घेतात. तुझ्या दुःखाचं कारण हे पाश आहेत. हे पाशाची निवृत्ती करायची असेल तर तुला दीक्षा घ्यावी लागेल. दीयतेच ज्ञानम क्षीयते पाशबंधनम, म्हणजे शिवस्वरूपाचं ज्ञान देणं त्या भ्रमात असलेल्या जीवाला आणि त्याच्या पाशातून त्याला मोकळं करणं. सद्गुरुनाथ त्याचं आचरण सुधारण्यासाठी आधी त्याला क्रिया दीक्षा देतात, इष्टलिंग बांधतात, लिंगांगाचं लग्न लावून देतात. जेव्हा गुरुने लिंग दिले हाती, तेव्हा काय निरोपिली शिष्याप्रती, ही जाणूनी माझीच मूर्ती मदभावे पूजिजे. बाळा, हे जे दीक्षा दिलेलं लिंग आहे, ही माझी मूर्ती म्हणून तू ह्याची पूजा कर आणि ह्याची आठवण ठेव. लिंग रूपानं माझे सद्गुरू माझ्या हृदयावर विराजमान आहेत. आता मला कुणाला भ्यायची गरज नाही, असं त्याला निर्भय करतात. अशा पद्धतीनं क्रिया दीक्षा देऊन त्याचा आध्यात्मिक जन्म होतो. आणि लिंग पूजा करता करता, इष्टलिंग पूजा करताना गुरुनं दिलेलं शिवाय नाम जपता जपता त्याचं अंतकरण शुद्ध होतं, अंतकरणातलं मालिन्य निघून जातं. आणि अंतकरण शुद्ध झालं, मल निघून गेला, त्याच्यात विक्षेप राहतो, मनाची चंचलता राहते. काय केलं तर काय होईल, काय केलं तर काय नाही. राम राम म्हटलं तर जमल का, ओम नमः शिवाय म्हणलं तर जमल का, अशी चंचलता असते. त्या मनाची चंचलता दूर करण्यासाठी त्याच्यावर सद्गुरुनाथ शुद्ध अंतकरण झालेल्या शिष्याला मंत्र दीक्षा देतात. आणि तू या मंत्राचा जप कर, तेच तुझं कल्याण करणार आहे. जसं पाणी पाहिजे म्हणून एका जागी खड्डा खोल खणला तर पाणी लागेल. जर 100 ठिकाणी जर 2-2 फुटाचे आपण खड्डे खणले तर पाणी लागेल का? लागणार नाही. पण एकाच ठिकाणी 100 फूट खड्डा मारला तर तिथं पाणी लागेल. तसं एक निष्ठेने तू या षडाक्षरी महामंत्राचा जप कर, ओम नमः शिवायचा जप कर, असा त्याला मंत्र उपदेश करतात, त्याच्यावर अनुग्रह करतात, कृपा करतात. आणि तो षडाक्षरी महामंत्राचा जप करता करता त्याचं मन स्थिर होतं, अंतकरण शुद्ध होतं. अशा शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला गुरु वेदा दीक्षा देतात. त्याला म्हणतात, ज्या देवाची तू पूजा करत होतास, त्या इष्टलिंगाची जी पूजा करत होतास, गुरु भावनेने जी पूजा करत होतास, त्या इष्टलिंगातलं चैतन्य आणि तुझ्या देहातलं चैतन्य एकच आहे, तूच शिव आहेस, असा त्याला बोध देतात. आईप्रमाणे त्याच्याकडून साधना करून घेतात. वडील जसं शिस्त लावतात की वडिलाची भीती असते लेकराला की मी चुकीचं काम केलं तर माझ्या वडिलाला आवडणार नाही, तसं लिंग रूपानं वडिलाची भूमिका निभावतात. गळ्यामध्ये लिंग आहे, कपाळावर भस्म आहे. मी चुकीचं काम कसं करू, मी खोटं कसं बोलू, मी कुणाला कसं फसवू, मी कुणाला कसं लुटू, असा विचार त्याला करायला लावतात. आणि वडिलाची शिस्त लावतात, आईचं प्रेम त्याला देतात आणि त्याच्याकडून साधना करून घेतात. संसाररूपी संकटापासून आणि वासनाच्या आघातापासून गुरु शिष्याचं रक्षण करतात. वडील जसे मुलाला भविष्यासाठी घडवताना कधी कठोर होतात, रागावतात, तसे गुरु शिष्याचा अहंकार तोडण्यासाठी त्याला प्रसंगी कठोरही बोलतात. पण त्या कठोर बोलण्यामागे त्या शिष्याचं हित असतं. व्यवहारातले वडील आपली संपत्ती मुलाला देतात,
पण गुरु आपले स्वरूप त्याला देतात, जे त्या आनंद स्वरूपात ते विराजमान असतात। आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी म्हणतात संत। आपणासारखे करती तात्काळ, आपणही आनंद स्वरूप आहेत, ज्ञान स्वरूप आहेत, प्रेम स्वरूप आहेत। आपली सर्व शक्ती सामर्थ्य शिष्याला देऊन स्वतःसारखे समर्थ बनवतात। पुढं माऊली म्हणतात, सोहित करता गुरु आहेत। आपल्याला जे सामान्य माणसाला हित वाटते, पैसा मिळाला तर मी सुखी होईल, एखादं पद मिळालं तर सुखी होईल, कुठलं तर अध्यक्ष पद मला मिळाला तर प्रतिष्ठा मिळेल, हे सर्व तात्पुरते असते। जे आलंय ते निघून जाणार असतं। मुख्यमंत्री पद जरी मिळालं, ते मिळालंय ते एके दिवशी निघून जाणारच आहे। प्रधानमंत्री पद मिळालं, एका दिवशी निघून जाणारच आहे, ते तात्पुरतं असतं। गुरु जे सोहित सांगतात ते शाश्वत असतं। सोहित म्हणजे सोचे हित, इथं सो म्हणजे शरीर नाही तर आत्मा आहे। आपल्या आत्म्याचे खरे कल्याण कशात आहे, हे केवळ विश्वात सद्गुरुनाथांना ठाऊक असते। आपण मायेच्या भ्रमात अडकलेले असतो। सद्गुरुनाथ आपल्या डोळ्यावरील स्वार्थ आणि अहंकाराची झापड दूर करतात। परमपूज्य आप्पा म्हणायचे, देव तुमच्या डोळ्यासमोरच आहे, पण तुमच्या डोळ्यावर झापड पडलेली आहे। एका डोळ्यावर स्वार्थाची झापड आहे आणि दुसऱ्या डोळ्यावर अहंकाराची आहे। या दोन झापडी काढलं तर सर्व विश्वात भरलेला तो विश्वरूपानं नटलेला परमात्माच आहे, दुसरं काहीही नाही, असा बोध देऊन ते आपल्या अज्ञानाचे पाश दूर करतात। जे आपल्याला सुखद वाटते ते प्रत्यक्षात घातक असते। स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता केवळ शिष्याचा उद्धार व्हावा, हीच एकुलती एक इच्छा असते गुरुची, म्हणून तेच खरे सोहित करता आहेत। सद्गुरुनाथ म्हणजे अशी शक्ती आहे, जे ते आईचे प्रेम, वडिलाचे रक्षण आणि ईश्वराचे ज्ञान एकाच वेळी अनुभवायला मिळते। म्हणूनच म्हटले आहे की त्यांच्याशिवाय जगात दुसरे कोणतेही मोठे दैवत नाही। ओम शांती शांती शांती।